हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत शूट. ओके. आता इथे लक्षात घ्या, शूट का शिकायचं आहे तर शूटचे खूप साऱ्या ठिकाणी यूज होतात. सेंटेन्स बनवत असताना शूट हा खूप ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे जसं की आपल्याला कुणाला ॲडवाईस द्यायची असेल किंवा कुणाला तरी चांगल्या प्रकारे समजून सांगायचं असेल की तू हे असं करावंस, तू हे करू नये, तू हे केलं पाहिजे. ओके. त्यावेळेस शूटचा यूज त्या ठिकाणी होत असतो. ते सेंटेन्स म्हणून कसा होतो हे तुम्हाला लक्षात येईलच, पण इथे लक्षात घ्या की कशा प्रकारे शूटचा इथे यूज होतो. तर शूटचं सेंटेन्स बनवत असताना सिम्पल आपल्याला माहिती आहे, सब्जेक्ट प्लस शूड आणि V1 घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर शूड घ्यायचा आहे फ्रेंड्स, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि नंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. हे असा याचा सिम्पल फॉर्म्युला आहे. तर शूट कशासाठी वापरतात हे पाहूया. यू शुड डू समथिंग, जसं की इट इज गुड टू डू ऑर राईट थिंग्स टू डू. म्हणजे इथे सेंटेन्स बघा कसं, यू शुड डू समथिंग, तू काहीतरी केलं पाहिजेस. बरोबर. इथे सेंटेन्स तुमच्या लक्षात येत आहे की यू शुड डू समथिंग, राईट. त्याचबरोबर यू कॅन यूज द शूड टू गिव्ह ॲडवाईस ऑर गिव्ह द ओपिनियन. म्हणजे कुणाला आपण जर ओपिनियन द्यायचा असेल किंवा कुणाला ॲडवाईस द्यायचा असेल तरीसुद्धा आपण शूडचा यूज करतो. ओके. तर शूड इज नॉट ॲज अ स्ट्रॉंग ॲज मस्ट ऑर हॅव टू. ओके. ते एक तुमच्या लक्षात घ्या की आपण मस्ट हे पार्टमध्ये बघायचं आहे आणि हॅव टू ह्या पार्टमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला शूडचा अर्थ आणखी चांगला लक्षात येईल की कशा प्रकारे शूड आहे. म्हणजे शूड हे खूप असं स्ट्रॉंग नाही आहे. तुम्ही एक पोलाइटली कुणाला तरी सल्ला देताय, राईट. म्हणजे पोलाइटली सल्ला देताय, तुम्ही ऑर्डर नाही देताय. ऑर्डर इथे ऑर्डर नाही किंवा हे गोष्ट केलीच पाहिजे असंही नाही, तर तुम्ही करावंच, केलं तर चांगलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेस शूडचा यूज होतो. इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एखादी गोष्ट पुढे कशा प्रकारे यूज होतो बघा. वी यूज द शूड व्हेन समथिंग इज अ नॉट राईट ऑर व्हॉट वी एक्सपेक्ट. ओके. जसं की वे इज द टीना, शी शुड बी हिअर बाय नाऊ. म्हणजे एक्झाम्पल बघा कसं आहे, काय म्हटलेलं आहे. टीना कुठं आहे, वेर इज द टीना, शी शुड बी हिअर बाय नाऊ. तिने इथे असलं पाहिजे किंवा तिने इथे असायला पाहिजे होतं, राईट. पुढे बघा, द प्राईज ऑन दिस पॅकेट इज रॉंग, इट शुड बी ₹45 नॉट 55. ते पॅकेटची प्राईस जी आहे ती चुकीची आहे. ती 45 असायला पाहिजे, तर 55च्या जागी 45 असायला पाहिजे होती. अशा प्रकारचे जेव्हा सेंटेन्स आपण यूज करतो त्यावेळेस आपण इथे शूडचा यूज करतो फ्रेंड्स. इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर वी यूज द शूड टू से दॅट वी एक्सपेक्ट समथिंग टू हॅपन. म्हणजे लक्षात घ्या, एक्झाम्पलमध्ये कसं आहे, हेमा हॅज बीन स्टडिंग हार्ड फॉर द एक्झाम सो शी शुड पास. म्हणजे एक्झाम ही खूप दिवसापासून चांगल्या प्रकारे ती अभ्यास करत आलेली आहे, ती पास होईल, म्हणजे ती पास झाली पाहिजे. अशा प्रकारे अर्थ आपण इथे घेतो. ओके. त्याचबरोबर देर आर प्लेंटी ऑफ हॉटेल्स इन द उटी, इट शुड बी हार्ड टू फाइंड अ प्लेस टू स्टे. म्हणजे इट शुडंट बी हार्ड, म्हणजे उटीमध्ये इतके सारे हॉटेल्स आहेत आणि एखादी राहण्यासाठी जागा नाही मिळणे हे शक्य नाही, किंवा अशा प्रकारे अर्थ इथं आपण घेऊ शकतो. म्हणजे इट शुडंट बी हार्ड टू फाइंड अ प्लेस टू स्टे, म्हणजे राहण्यासाठी आपल्याला म्हणजे सहज भेटून जाईल, अशा प्रकारे इथं आपण सांगतोय, राईट. तर इथे बघा पुढे आणखी काय कशा प्रकारे यूज होतो. यू कॅन यूज शूड वेन इट इज इम्पॉर्टंट, व्हायटल, नेसेसरी और इसेन्शियल. म्हणजे यू कॅन यूज शूड कधी वापरायचे, जर इम्पॉर्टंट असेल गोष्ट ती सांगण्यासाठी, म्हणजे महत्त्वाची असेल, गरजेची असेल किंवा आवश्यक असेल, अशा वेळेस आपण शूडचा यूज करतो. म्हणजे इथे लक्षात घ्या की शूडचा यूज कम्युनिकेशनमध्ये किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये खूप वेळेस होत असतो आणि चांगल्या प्रकारे जर आपण याची प्रॅक्टिस केली तर आपल्यालाही फ्लुएंट इंग्लिशमध्ये शूडचा यूज करून चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवता येऊ शकतात. तर मग आता नेक्स्ट आपण काही सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे आणखी आपल्याला क्लिअर होईल. जसं की पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये यू शुड वर्क हार्ड, तू मेहनत करावी. यू शुड वर्क हार्ड, तू मेहनत करावी. वी शुड स्पीक हिम, आपण त्याला बोलावे. वी शुड स्पीक हिम, आपण त्याला बोलावे. यू शुड इन्व्हेस्ट मनी, तू पैसे गुंतवले पाहिजेत किंवा तू पैसे गुंतवावेत. ओके. ही शुड सेव्ह मनी, त्याने पैसे वाचवावेत किंवा त्याने पैसे वाचवले पाहिजेत. ओके. शी शुड डू मोर एक्झरसाइज, त्याने अधिक व्यायाम करावा किंवा तिने अधिक व्यायाम केला पाहिजे. ओके. इट शुड वर्क प्रॉपरली, ते व्यवस्थित चालले पाहिजे. ओके. इट शुड वर्क प्रॉपरली, ते व्यवस्थित चालले पाहिजे. दे शुड पे ऑन टाईम, त्यांनी वेळेत पैसे दिले पाहिजेत किंवा त्यांनी वेळेत पैसे द्यावेत. स्टुडंट शुड रीड न्यू बुक्स, विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तके वाचली पाहिजेत.
म्हणजे विद्यार्थ्यांनी नाही पुस्तके वाचली पाहिजेत. राईट. चला पुढे आता ही काही जी आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिली, आता आपण पाहूया नाही निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह बनवत असताना लक्ष द्यायचं आहे शूडच्या नंतर नॉटचा यूज करायचा आहे. राईट. शूड नॉट. ओके. इथे बघा सेंटेन्स बघूया. वी शुड नॉट वेस्ट फूड. वी शुड नॉट वेस्ट फूड. आपण अन्न वाया घालू नये. यू शुड नॉट वेस्ट टाईम. तू वेळ वाया घालवू नये. शी शुड नॉट गो देअर. तिने तिथे जाऊ नये. म्हणजे इथे लक्षात घेत आहे की आपण कशा निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना कशा प्रकारे काही गोष्टी करू नये किंवा तिथे जाऊ नये, येऊ नये, खाऊ नये, अशा प्रकारे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस शुड नॉटचा यूज करून इथे आपण बोलतो फ्रेंड्स. हे लक्षात ठेवायचं आणि त्याचा यूज करायचा आहे. राहुल शुड नॉट बाय दिस. राहुलने हे विकत घेऊ नये. यू शुड नॉट ड्रिंक कोल्ड वॉटर. तू थंड पाणी पिऊ नयेस किंवा तुम्ही थंड पाणी पिऊ नये. ओके. ही शुड नॉट स्मोक. त्याने धूम्रपान करू नये. राईट. म्हणजे इथे लक्षात घ्या एखादी गोष्ट आपण करू नये म्हणून सांगत असताना शुड नॉट यूज करून सेंटेन्स बनवत आहोत. आता त्याला इथे बघा शुड नॉटला शुडंट असंही इथे यूज केलं जातं. तर त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे त्याला आपण इथे यूज करतो. शुड नॉटला शुडंट असंही असं आपण म्हणतो. ओके. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन्स लक्षात आले, तर त्याचबरोबर आपण काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे पाहूया. जसं की आता क्वेश्चनमध्ये कसं यू कॅन यूज शुड टू आस्क द ॲडवाइस ऑर ऑफर समथिंग अँड सजेस्ट समथिंग. पुढे बघा क्वेश्चन्समध्ये कसं यूज आहे. शुड आय ब्रिंग वॉटरप्रूफ क्लोथ्स. म्हणजे आता इथे बघा कसा क्वेश्चन विचारला आहे. शुड आय ब्रिंग वॉटरप्रूफ क्लोथ्स म्हणजे मी वॉटरप्रूफ केस आणले पाहिजे का. ओके. त्याचबरोबर शॅल आय गो बाय कार और विल इट बी बेटर टू वॉक. किंवा शुड आय गो बाय कार और विल इट बी बेटर फॉर वॉक. म्हणजे मी कारने गेलं पाहिजे का की चालत गेलं पाहिजे. आपण असा प्रश्न विचारतो त्यावेळेस शूडचा वापर इथे होतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. शुड आय फोन द पोलीस. मी पोलिसांना फोन करावा का म्हणजे केला पाहिजे का. किंवा शॅल आय हेल्प यू विथ दॅट हेवी बॅग. किंवा शुड आय हेल्प यू विथ दॅट हेवी बॅग म्हणजे तुला त्या हेवी बॅगला हेल्प करण्यासाठी किंवा उचलण्यासाठी इथे तुला फ्रेंड्स मदत करू का असं इथे अर्थ होतो. ओके. पुढे बघा शॅल वी गो होम नाऊ. यू शुडंट ट्राय दॅट नाऊ. ओके. यू शुड ट्राय दॅट न्यू फ्रेंच रेस्टॉरंट. म्हणजे शॅल वी गो होम नाऊ और शुड वी गो होम नाऊ अशा प्रकारे आपण इथे सेंटेन्स घेऊ शकतो. राईट. बरोबर. यू शुड ट्राय दॅट न्यू फ्रेंच रेस्टॉरंट म्हणजे तुम्ही ते फ्रेंच रेस्टॉरंट नवीन ट्राय करायला पाहिजे. ओके. हे आहेत. त्याचबरोबर पुढे आणखी एक्झाम्पल बघा. शुड आय गो देअर. मी तिथे जावे का. ओके. शुड आय गो देअर. मी तिथे जाऊ का. मी जाऊ का. मी तिथे जाऊ का किंवा मी तिथे जावे का. ओके. शुड वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. आम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावी का. ओके. शुड वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. आम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करावी का. ओके. शुड आय स्टार्ट माय बिझनेस. मी माझा व्यवसाय सुरू करू का किंवा मी माझा व्यवसाय सुरू करायला पाहिजे का. ओके. पुढे बघा शुड ही लर्न टू अप्लाय म्हणजे त्याने अर्ज करायला शिकले पाहिजे का. बरोबर. शुड शी ईट फ्रूट्स. तिने फ्रूट्स खावेत का. शुड शी ईट फ्रूट्स. तिने फळे खावीत का किंवा खावेत का किंवा तिने फळे खायला पाहिजे का असं आपण अर्थ इथे घेऊ शकतो. त्याचबरोबर शुड दे ड्रिंक कोल्ड वॉटर. त्यांनी थंड प्यावे का किंवा त्यांना थंड पाणी ते पिऊ शकतात का किंवा त्यांनी थंड पाणी पिलं पाहिजे का अशा प्रकारे इथं अर्थ आपण घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन्स बनवले. त्याचबरोबर काही निगेटिव्ह सेंटेन्सही बनवले आहेत फ्रेंड्स. तर तुमच्या लक्षात आलं असेल की शूडचा स्पोकन इंग्लिशमध्ये खूप सारा यूज आहे. तर तुम्ही होप आहे आशा आहे की तुम्ही ह्याचा अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स स्वतःहून बनवाल आणि त्याचा जास्तीत जास्त यूज कराल. ओके. तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी आशा करतो. ओके. सो यू शुड मेक मोर सेंटेन्सेस. ओके. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.